भूक आहे आणि म्हणून तुम्ही या प्रार्थनेमध्ये बसत आहात. आणि हे कुठल्या मनुष्याच्या द्वारे कुठल्या शक्तीद्वारे किंवा कृपेद्वारे केवळ आणि केवळ परमेश्वराच्या कृपेने, नाही का? कुठल्या मनुष्याचं काम नाहीये, हे केवळ परमेश्वराचं काम आहे. त्याचा पवित्र आत्मा तुम्हाला मला चालवतो. आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपण म्हटलं होतं, नाही का, की आपण सगळेजण प्रार्थना करत असताना, उपकार स्तुती करत असताना आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामूहिक प्रार्थनेमध्ये ना प्रथम पवित्र आत्म्याला मागूया प्रियानो, कारण तो स्वतः तुम्हाला मला मिळेल याचं अभिवचन प्रभू येशू ख्रिस्ताने दिले. तो दुसरा काही नाही. आपल्याला या जगात असताना अन्न, वस्त्र, निवारा, परीक्षा, प्रवास, सगळ्या गोष्टींची गरज आहे. आपला प्रभू जाणतो आणि त्याच्यामधून आपल्याला सुखरूप नेण्यासाठी प्रभू समर्थ आहे. आणि त्या गोष्टी आपण विश्वासाने मागाव्याच. फक्त त्या यादीमध्ये पवित्र आत्मा आपण थोडासा पुढे ठेवूया. आपण सगळेजण एकमेकांसाठी प्रार्थना करूया. कारण मनुष्याने सगळं जग मिळवलं आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतलं तर त्याला काय? म्हणून तुम्ही आणि मी थोडेसे आता पायरीमध्ये पुढे चढणं गरजेचं आहे, नाही का? आपल्या प्रार्थना अभ्यासाला 3 वर्षे या महिन्यामध्ये पूर्ण होतात. जसं आपण त्या दाखल्याचा अभ्यास केलेला आहे, की द्राक्षमळ्याचा मालक म्हणतो की गेली 3 वर्ष मी पाहतो या झाडाला. या झाडाला 3 वर्षामध्ये काही फळ आलेलं नाहीये, उगीच त्याचा भूमीला भार का? तर जो द्राक्षमळा राखणारा माळी आहे तो म्हणतो की महाराज अजून 1 वर्ष असू द्या. मी या जमिनीच्या भोवती खड्डा खणतो, त्याला खत देतो, त्याला चांगलं पाणी देतो, त्याची अजून निगा राखतो. एवढं वर्ष असू द्या आणि एवढं वर्ष जर त्याला फळ नाही आलं तर मग पुढच्या वर्षी तुम्ही त्याला छाटून टाका. हा स्वतः दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलाय. तो म्हणतो प्रभू येशू ख्रिस्तच खरा द्राक्षवेल आहे आणि त्याचा बाप माळी आहे. तुम्ही आणि मी समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण फळ देणं गरजेचं आहे. आता आपण विशेष करून पहिल्याने पवित्र आत्मा मागणं गरजेचं, त्याबरोबरीने इतर सर्व गोष्टी येतील. आणि मी विशेष करून सलोमीचे आभार मानतो. सलोमी आणि मनुबाळाने सुरुवातीला गीत गायलं, नाही का? सैनिकांनो धीर धरा, युद्धी राहा स्थिर, पहा पुढे चालणारा ख्रिस्त महान. स्थिर राहणं प्रियनो ना, नॉर्मल जेव्हा सगळं काही चांगलं चालू असतं तेव्हा स्थिर राहणं सोपं असतं. पण जेव्हा संकट येतात जीवनामध्ये, आजूबाजूला आपण वादळं पाहतो, जसा तो पेत्र होता, नाही का? जोपर्यंत त्याची नजर ख्रिस्तावरती होती तोपर्यंत तो प्रभूला म्हणाला, प्रभूजी तुम्ही पाण्यावरून चालता, मला सुद्धा बोटीतून उतरून तुमच्याकडे येण्याची आज्ञा करा. प्रभूने फक्त म्हटलं ये. आणि पेत्र सुद्धा बोटीतून उतरून त्या वादळामध्ये, त्या समुद्राच्या लाटांमध्ये, ज्याच्यामध्ये जहाज सुद्धा स्थिर उभं राहू शकत नव्हतं, त्याच्यामध्ये पेत्र ख्रिस्ताकडे त्या पाण्यावरून चालू लागला. आणि जोपर्यंत त्याची नजर ख्रिस्तावरती होती तो स्थिर होता, तो पाण्यावर चालत होता. पण ज्या क्षणी वचनामध्ये लिहिलंय की तो आजूबाजूचं वादळ, वारा, समुद्राच्या लाटा बघून भ्याला आणि मग बुडू लागला, त्याचा विश्वास ढळला. तुम्ही आणि मी म्हणून विश्वासात स्थिर राहणं गरजेचं आहे. आणि आज आपण असेच एका व्यक्तीविषयी शिकणार आहोत, किंबहुना गेले कित्येक दिवस शिकवतात. एक असं सैनिक आहे जो सगळ्या संकटामध्ये, सगळ्या कसोटीमध्ये विश्वासात स्थिर आहे. आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही, तो सैनिक आहे पौल. आणि आपण गेल्या मला वाटतं शुक्रवारी आणि शनिवारी त्या गोष्टीचा अभ्यास केला की त्या पौलावरती एक कसोटी आली होती. पण त्या कसोटीमधून सुद्धा तो अगदी व्यवस्थित पार झाला, कारण त्याची भिस्त ख्रिस्तावरती होती. त्याला त्याचं मिशन कार्य, त्याचं उद्दिष्ट माहिती होतं. आपण अभ्यास केलेला आहे की यरुशलेम मध्ये आला तेव्हा यरुशलेम मधील हजारो जे विश्वासणारे होते, त्या हजारो विश्वासणाऱ्यांची त्याने भेट घेतली. आणि विशेष करून त्याच्यातले वडील वर्ग, ज्याच्याबरोबर याकोब, ख्रिस्ताचा बंधू याकोब सुद्धा होता, त्यांना जेव्हा त्याने सांगितलं की परमेश्वराने परराष्ट्रीय सुद्धा देवाच्या वचनाचं कार्य किती झालेलं आहे, किती त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, तेव्हा ते म्हणाले की तुझ्याविषयी इकडे अडखळण टाकणारे लोक आहेत. तुझ्याविषयी इकडे आमच्या विश्वासणाऱ्यांना काही लोकांनी सांगितलेलं आहे की तू मोशेचं नियमशास्त्र टाकायला होतो. जे परराष्ट्रीयातली यहुदी आहे त्यांना म्हणतो की तुमच्या मुलांची समता करून घेणं गरजेचं नाही. आणि अशा गोष्टी झाल्यामुळे जे नव्याने विश्वासात आले त्यांना अडखळण होत आहे. तर मग त्यांनी पौलासमोर एक प्रस्ताव ठेवला की तर आता आम्ही तुला प्रस्ताव देतो, तो आमचं ऐक. आमच्यामधले 4 पुरुष आहेत जे या 50व्या दिवसाच्या सणाच्या निमित्ताने यरुशलेम मध्ये व्रतस्थ झालेले आहेत. त्यांनी नाझिराचा नवस केलेला आहे. 7 दिवस ते त्या शुद्धीकरणाच्या विधीमधून जात आहेत. तर त्यांनी पौलासमोर प्रस्ताव ठेवला की तू सुद्धा या विधीमध्ये त्यांच्याबरोबर सहभागी हो. इतकंच केवळ नव्हे तर या विधीमधून, या नवसातून जाताना त्यांचा जो व्रतस्थ असून 8व्या दिवशी समर्पणाचा जो खर्च आहे, ते जे काही अर्पण करणार आहेत, किंबहुना त्यांचं केस कातरण्याचा जो, मुंडन करण्याचा जो विधी आहे, त्या सर्व गोष्टींचा खर्च पौल तू स्वतःच्या खिशातून कर.
कारण काय? जेणेकरून येथे यहुद्यातील जे नवे विश्वासणारे आहेत त्यांची खात्री पटेल की तू देवाने घालून दिलेली जी मोशेद्वारे व्यवस्था आहे, नियमशास्त्र आहे, देवाचं मंदिर आहे, त्याच्या विरोधात नाही असतं, त्याच्यामध्ये राहून ख्रिस्ताची सुवार्ता गाजवत आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रियांनो आपण काही पायऱ्यांचा अभ्यास केला की तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुद्धा विश्वासणारेच म्हणवलेले खरे किंवा खोटे जेव्हा काही नवीन प्रस्ताव घेऊन येतील, आपण अभ्यास केला की बरेच प्रस्ताव असू शकतात. ते प्रस्ताव येताना तुम्हाला मला सुद्धा काही पायऱ्या पाऊलाप्रमाणे पारखणं गरजेचं. कुणाला काही आठवतात का त्या पायऱ्या? मग आपण आपल्या वचनाकडे जाऊ. कोणी लिहून घेतल्या असतील तर पायऱ्या आठवतात. कोण सांगणार? 3 पायऱ्या होतात. विश्वासणारे आपल्या जीवनामध्ये असा प्रस्ताव घेऊन येतात, तेव्हा आपण काय करणं गरजेचं आहे? पहिली पायरी कोण सांगणार? ठीक आहे, मी एक उदाहरण देतो. तुमच्या मंडळीमध्ये बरेच जण 40 दिवसाचे उपवास करत असतात. मी त्या दिवशी सुद्धा हेच उदाहरण दिलं होतं. कदाचित तुम्ही 40 दिवसाचे उपवास करत नसतील, पण त्यांनी प्रस्ताव ठेवला की चला आमच्या बरोबर तुम्ही सुद्धा 40 दिवसाचे उपवास करा. तर ते उपवासामध्ये सहभागी होण्याआधी आपण कशाची पारख करणं गरजेचं आहे? ही पहिली पायरी. कोण सांगणार? आपण शनिवारी त्याचं मनन केलं होतं म्हणून विचारत. जर तुम्ही पुस्तक आणि वही घेऊन बसता तर तुम्ही सांगू शकाल. तुम्ही सांगू शकत नाही याचा अर्थ तुम्ही पुस्तक आणि वही घेऊन बसत नाही. कोण सांगणार? हे पवित्र शास्त्रानुसार आहे का ते बघितलं पाहिजे. येस, ही दुसरी पायरी. अगदी बरोबर, सचिन बंधूंनी बरोबर सांगितले. त्याच्या आधी पहिली पायरी जी आहे ना, की तुम्हाला जे लोक सांगतात, जे प्रस्ताव घेऊन येतात, ते भलेही तुमच्या मंडळीतले आहेत, ख्रिस्ती आहेत, ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मलेले आहेत, पण ते तुमच्याकडे जो प्रस्ताव घेऊन येतो, जो मनुष्य प्रस्ताव घेऊन येतो ना, तो खरा विश्वासणारा आहे, खरं चर्च, खरा ख्रिस्ती आहे की मेंढराच्या वेशामध्ये क्रूर लांडगे आहेत, हे पडताळणं गरजेचं. आता तुमच्या माझ्या जीवनामध्ये जे असे प्रस्ताव घेऊन येतात, जे मंडळीतले असतील, तुमचे माझे कुटुंबातलेच असतील, भाऊबंद असतील, मंडळीतले वडील वर्ग असतील, कारण इकडे पौलासमोर ज्यांनी प्रस्ताव आणला ते वडील वर्ग होते नाही का? आपले बंधू सतीश यांनी सांगितलं होतं, वडील वर्ग म्हणजे वचनामध्ये मुळावलेले. अशा वेळी ते खरे की खोटे, ख्रिस्तावरती खरे विश्वासणारे की खोटे विश्वासणारे, याची परीक्षा आपण कशी करायची? आपण 4 शुभवर्तमानामध्ये अभ्यास केलाय म्हणून विचारत आहे. सोपं उत्तर. आता जसं मी तुम्हाला वचन सांगतोय, मी खरोखर ख्रिस्ताच्या वचन. हा प्रीती. ते जे बोलतात तर ते होतं का नाही हे पारखणं, म्हणजे ते होतं का नाही हे बघणं गरजेचं आहे. हालेलुया, अगदी बरोबर. जुन्या करारामध्ये आपण संदर्भ वाचलेला आहे, सगळ्यांना आता पाठ असेल नाही का, की एखादा देवाचा संदेष्टा काही बोलला की बाबा असं होणार आहे भविष्यामध्ये, आणि ते झालं नाही तर त्याच्यावरून तुम्ही समजावं की तो देवाचा शब्द बोललेला नाहीये, तो स्वतःच्या तोंडचं किंवा दुष्टाकडच्या गोष्टी वधायचा प्रयत्न करत आहे. अजून एक कसोटी आहे जी ख्रिस्ताने सांगितली, खरे आणि खोटे कसे ओळखायचे. कसं ओळखायचं? ख्रिस्ताने सांगितलेलं बघ, कुणाला आठवतं शुभवर्तमानामध्ये? त्यांच्या कार्यावर. कार्य. अजून त्याला एक शब्द वापरलाय बघा ख्रिस्ताने, आताच मी थोड्या वेळापूर्वी तो शब्द वापरला. माळी द्राक्ष मळ्यामध्ये काय येणं गरजेचं आहे? द्राक्ष मळ्याचा मालक कशाची अपेक्षा करतो तुमच्या माझ्या जीवनातून? फळांची अपेक्षा करतो. हालेलुया, फळांची अपेक्षा. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की तुमच्या जीवनामध्ये विश्वासणारे म्हणून जे काही बोलतात, काही सांगतात, खरे शिक्षक, खोटे शिक्षक, खरे संदेष्टे, खोटे संदेष्टे, यांची पारख करायची आहे तुम्हाला. पौलाने सुद्धा वचनामध्ये सांगितलंय, वचनाची पारख करा. आशेने हर्षित असा, आत्म्यात उत्सुक असा, प्रत्येक गोष्टीची पारख करा. आणि ती पारख कशी करायची? त्याच्या फळावरून. एखादा देवाचा सेवक, एखादा विश्वासणारा तुम्हाला येऊन एखादी गोष्ट सांगतोय, चर्चमध्ये त्या 2 तासामध्ये अगदी डोळे बंद करून मोठमोठ्याने प्रार्थना करतोय, आणि मंडळीच्या बाहेर देवाची आज्ञा सगळंच मोडतोय, देवाच्या आज्ञेविरोधात सर्व गोष्टी चालू आहे, स्वैराचार चालू आहे, व्यसन चालू आहेत, वाईट शब्द चालू आहे, निंदा चालू आहे, जे काही देवाच्या वचनाच्या बाहेर आहे त्या सगळ्या गोष्टी तो मनुष्य करतोय, तर आपण पारखणं गरजेचं आहे की हा मनुष्य देवापासून नाहीये.
हा ख्रिस्ताचा नाही. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, पण त्यांना त्यांचं ऐकू नये. ही पहिली पायरी. पौलाला ज्या वडील वर्गाने सांगितलं, पौलाने त्यांचा पारख केला की हे खरोखर ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे आहेत की काहीतरी वेगळं गोष्टी सांगायचा प्रयत्न करतात. ही तुम्ही आणि मी करणं पण गरजेचं आहे. आणि दुसरी पायरी आपले बंधू सचिन पाटील यांनी सांगितली, ती म्हणजे ते आता चला कधी कधी असं पण होऊ शकतं, एखादा मनुष्य ख्रिस्ताचा आहे, विश्वासणार आहे, पण कदाचित जर तो किंवा ती निर्या दुधावर असेल तर त्यांचा उद्देश जरी चांगला असला तरी कदाचित एखादी अपूर्ण किंवा चुकीची गोष्ट ते सांगू शकतात, होऊ शकतं ती. कारण मनुष्य प्राणी अपूर्ण आहे, तो पापी आहे, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. पूर्ण केवळ एकच प्रभू येशू ख्रिस्त. अशा वेळी तुमच्या माझ्यासमोर एखादा विश्वासणारा सुद्धा, एखादा देवाचा खरा सेवक सुद्धा चुकीचा प्रस्ताव घेऊन येऊ शकतो जो देवाच्या आज्ञे बाहेर आहे. जसं आपले बंधू सचिन पाटील यांनी सांगितलं, आता त्याची पारख करण्यासाठी तुम्हाला मला वचन पाठ असणं, माहिती असणं गरजेचं आहे की होय हे खरोखर देवाच्या वचनाला धरून आहे का. मला एखाद्याने सांगितलं की 40 दिवस आमच्याबरोबर उपवास कर, हे खरोखर देवाच्या वचनाला धरून आहे का. होय, मी ते उदाहरण म्हणून सांगतोय. उपवास करणं देवाच्या वचनाला धरून आहे. मग आपल्या बंधूंनी सांगितल्याप्रमाणे 1 दिवस करा, 4 दिवस करा, 10 दिवस करा, 40 दिवस करा, शक्ती असल्यास 365 दिवस करा, पण देवाच्या वचनाला धरून. यशिया 58, मत्तई 6 त्यामध्ये सांगितलेला देवाला पसंत पडणारा उपवास, त्याची पडताळणी करणं गरजेचं. उगीच समजा उद्या या प्रार्थना अभ्यासामध्ये मी किंवा सतीश किंवा सुजाता दिदी बोललो म्हणून डोळे झाकून त्याला फॉलो करायचं नाही. त्याची पडताळणी करायची, होय वचनामध्ये असंच लिहिलं आहे का, असंच आहे का. देवाकडे प्रार्थना करायची की देवा तू सुचव, तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे प्रकट कर, म्हणून दररोज पवित्र आत्मा मागणं गरजेचं आहे. कारण तो सत्याचा कैवारी आहे, नाही का. सत्याच्या गोष्टी तुम्हाला मला प्रकट करतो, त्याच्या काही असत्य नाही. ही दुसरी पायरी की एखादा विश्वासणारा सुद्धा एखादा प्रस्ताव आणत असेल, जसा त्यांनी पौलासमोर प्रस्ताव ठेवला, तो देवाच्या वचनाच्या कक्षेत आहे की नाही हे पडताळणं गरजेचं आहे. आणि आपण अभ्यास केला की जुन्या करारामध्ये मोशे करवी ती देवाने दिलेली आज्ञा होती, ज्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की नियमशास्त्र आणि संदेशांचे ग्रंथ आता ख्रिस्तामध्ये रद्द नाही तर पूर्ण होतात. हालेलुया. आणि म्हणून पौल म्हणतो की ज्याने ख्रिस्तामध्ये नव्याने जन्म घेतलेला आहे, ज्याने ख्रिस्ताचं रक्त त्याचं महत्व समजलेलं आहे, ख्रिस्ताचं रक्त परिधान करून जो किंवा जी एकदाच पवित्र झालेला आहे, त्याला आता पुन्हा पुन्हा ते पापार्पण होमार्पण नवस करण्याची गरज नाही. त्याने केलं म्हणून तो पाप करत नाही आणि केलं नाही म्हणून सुद्धा पाप करत नाही. ते केलं म्हणून त्याला काही लाभ नाही आणि केलं नाही म्हणून त्याला काही हानी नाही. पण त्याच्यासाठी आता जे काही आहे ते ख्रिस्त आहे, कारण तो ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती. हालेलुया. आपण ह्याचा अभ्यास केला पाहिजे. मी पुन्हा एकदा बोलत आहे कारण हे आपल्या अंतःकरणावरती ठसावं, कारण त्या काळी ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यामध्ये आजही आहे. बऱ्याचशा जुन्या गोष्टी, वाडवडिलांच्या परंपरा असतील, प्रथा असतील, चालीरीती असतील, आपण ते पडताळणं गरजेचं आहे की आता ख्रिस्तामध्ये या गोष्टींमुळे आपल्याला आध्यात्मिक लाभ आहे का, खरोखर देवाच्या आज्ञेच्या कक्षेत आहेत का. आणि जर आध्यात्मिक लाभ नाही तर मग पुढची पायरी येते की खरोखर ते देवाच्या वचनाच्या कक्षेत आहेत की नाही. सॉरी, ती पहिली पायरी. जर देवाच्या वचनाच्या कक्षेत आहेत तर आध्यात्मिक लाभ आहे की नाही. त्यामुळेच तुम्ही आणि मी आता आपल्यामधील लेकरांची सुनता करून घेत नाही. हालेलुया. तुम्ही आणि मी आता जुन्या कराराप्रमाणे ते सगळे शुद्धीकरणाचे नियम विधी पाळत नाही, कारण तुम्ही आणि मी आता ख्रिस्तामध्ये शुद्ध झालो. आणि त्या शुद्धीकरणासाठी मात्र आपल्याला एक करार करणं गरजेचं आहे. एक विधी मात्र ख्रिस्ताने सांगितलेला आहे जो तुम्ही आणि मी करणं गरजेचं आहे. रिव्हिजन म्हणून मी पुन्हा विचारत आहे, कोणता करार तुम्ही आणि मी करणं गरजेचं आहे. एकच करायचं, बाप्तिस्मा घेणं. हालेलुया. बाप्तिस्मा शब्द बोलण्यापेक्षा ना आता तो आपण स्पष्ट वचनामधूनच तो शब्द बोलणं गरजेचं आहे. जो ख्रिस्ताने सांगितलं तो शब्द मला पाहिजे. कोण सांगणार, किंवा ते वाक्य पाहिजे की हे केल्या वाचून देवाच्या राज्यात प्रवेश नाही. काय करणं गरजेचं आहे देवाच्या राज्यात प्रवेश करणं. हॅलो, मी काय बोलतो, पश्चाताप आणि नवा जन्म. अपूर्ण आहे अजून सुद्धा. ख्रिस्ताने सांगितलंय बघा निकोदेमाला, हे पाठ पाहिजे आता आपल्याला. काय करणं गरजेचं आहे देवाच्या राज्यात प्रवेश करणं. ख्रिस्ताने सांगितलं त्या रात्रीच्या अंधारामध्ये, पाण्यामध्ये बुडून नवा जन्म घे. अजूनही अपूर्ण आहे.
हालेलुया. आणि पाण्याने बाप्तिस्मा घेणे. अजूनही अपूर्ण आहे. जो हालेलुया. नवीन होतो बाप्तिस्मा घेतो तो स्वर्गात. अजूनही अपूर्ण आहे. वचन वाचूया, योहान 3:4-5. कोरून ठेवा प्रियानो अंतःकरण, कोणी वाचा, योहान 3:4-5. निकोदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? येशूने उत्तर दिले की, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. आमेन. आमेन. हे आता प्रियानो अंतःकरणावर कोरून ठेवा, कारण हा करार तुम्ही आणि मी केल्या वाचून तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती होतच नाही. अजून आपण देवाच्या राज्यात प्रवेश केलाच नाहीये. अजून आपण ख्रिस्तामध्ये विश्वासणारे म्हणून आपल्यावरती तो शिक्का बसलाच नाही. प्रभूने निकोदेमाला सांगितलं तेच तुम्हाला मला सुद्धा आहे. प्रभू म्हणतो मी तुम्हाला खचित खचित सांगतो, नाही का, 2 वेळा शब्द वापरतो, खचित खचित. खरी गोष्ट आहे की पाण्याने आणि आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही, शास्त्री असो, परुषी असो, सदुकी असो, मेथडिस्ट असो, प्रेस्बिटेरियन असो, कॅथलिक असो, कोणी असो, कोणीही मनुष्य देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. प्रत्येक मनुष्याला पाण्याने आणि आत्म्याने जन्म घेतल्याशिवाय त्याला देवाच्या राज्यात प्रवेश, तो ख्रिस्ताचा नाही. आपण समजूया प्रिय, हा करार, हा विधी, ज्याच्यामध्ये नियमशास्त्र आणि संदेशांचे ग्रंथ ख्रिस्तामध्ये पूर्ण होतात, हा विधी आणि करार मात्र तुम्हाला मला करणं गरजेचं. ही देवाची आज्ञा. म्हणून प्रभू म्हणतो की तुम्ही देवाची आज्ञा का पाळत नाही? प्रभूने नियमशास्त्र आणि संदेशाचे ग्रंथ शिकवणारे शास्त्री पुरुषांना सुद्धा तो दोष लावला. आपण ते वचन वाचलं होतं की तुम्ही देवाची आज्ञा म्हणून जे शिकवतात ते मनुष्यांचे नियम, पण देवाची आज्ञा तुम्ही सोयीस्कर रीतीने बाजूला सारता. जे त्या पिढीत होत होतं ते आजच्या पिढीत होत आहे, पुढच्या पिढीत पण होत राहणार. तुम्हाला मला जे देवाचं वचन मिळते आपण सावध होऊ. पौलाला हे ठाऊक होतं प्रिय. हालेलुया. आणि म्हणून देवाची आज्ञा ठाऊक असल्यामुळे तो त्या विधीमध्ये सहभागी झाला. त्या ज्या विधीने त्याला वैयक्तिक आध्यात्मिक काही लाभ नव्हता, किंबहुना वैयक्तिक हानी होती. तर ती तिसरी पायरी महत्वाची आहे. अशा वेळी तुम्ही आणि मी एखाद्या विश्वासाने दिलेला प्रस्ताव आहे ज्यामुळे आपल्याला आध्यात्मिक लाभ नाही, तरी सुद्धा आपण का सहभागी व्हावं? ती तिसरी पायरी कोण झाला? पौल का सहभागी झाला त्या विधीमध्ये? त्या विधीमुळे त्याला आध्यात्मिक लाभ काही नव्हता, किंबहुना त्याच्या खिशातले पैसे गेले. मग पौलाने तो विधी का केला? तो त्या विधीत का सहभागी झाला? उजळणी चालू आहे. हालेलुया. ती तिसरी पायरी आहे, ती फार महत्वाची पायरी, कारण तुमच्या माझ्या जीवनात सुद्धा असे क्षण येते. पौल त्या विधीत का सहभागी? हा पाटील हा बोला सचिन. स्वतःचा त्याग करून स्वतःचा त्याग, बरोबर आहे. त्याने स्वतःची हानी करून केलं, पण त्यामागचं उद्दिष्ट काय होतं ते पौलाने सांगितलेलं बघा एका ठिकाणी. दुर्बलांसाठी तो दुर्बल झाला, नियमशास्त्रांसाठी नियमशास्त्राधीन झाला. अगदी बरोबर आहे. नियमशास्त्राधीन आहे त्यांच्यासाठी नियमशास्त्राधीन, यहुद्यांसाठी यहुदासारखा, ज्यांना नियमशास्त्र माहिती नाही असे नियमशास्त्र विरहित, त्यांच्यासाठी नियमशास्त्र विरहित, तरी सुद्धा ख्रिस्ताच्या आज्ञेच्या अधीन. सर्वांसाठी सर्व काही झाला, ग्रीकांसाठी ग्रीक, रोमनांसाठी रोमन. म्हणून त्याने पौल नाव घेतलं, नाही का? पौल नाव खरं तर त्याला हिनवण्यासाठी होतं, आपल्याला समजावं म्हणून विचारतंय. चला रिव्हिजन म्हणून विचारतंय, पौल नावाचा अर्थ कोण सांगणार मला? कुणाला लक्षात आहे? बघूया. बुटका, बुटका. हालेलुया. लहान. पौलाचं खरं यहुदी नाव जे होतं ते शौल होतं, त्याचं रोमन नाव पौल होतं. ते खरं सांगायचं तर तो जेव्हा सुवार्ता गाजवायला गेला तेव्हा क्रेताच्या बेतावरती त्याला हिनवण्यासाठी काही लोकांनी वापरलं होतं, पण ते सुद्धा पौलाने नाव स्वीकारलं. आणि आपण पाहतो की तिथून पुढे सगळीकडे पौल पौलच हे नाव, कारण तो म्हणतो जगणं मला ख्रिस्त आहे. हे सगळं त्याने जे केलं ना प्रियानो, रोमॅनसाठी रोमन झाला, ग्रीकांसाठी ग्रीक झाला, यहुद्यांसाठी यहुद्यांसारखा झाला, त्याचं उद्दिष्ट काय? व्हॉट इज द लाईफ मिशन ते सांगा.
क्षमा करा, जास्त प्रश्न विचारत आहे कारण आपल्याला ते अगदी अंतःकरणावर ठसावं. या सगळ्या मागे पौलाचं उद्दिष्ट काय, कारण काय, का करतोय पौल? त्याला काहीतरी फायदा तर नाहीये, उलट नुकसान आहे त्याचं. प्रभू येशू ख्रिस्त त्याचं लक्ष होत. प्रभू येशू ख्रिस्त तर मिळाला, तो त्याला दिमिष्कातच मिळाला, कारण तर त्याचं तिकडे दिमिष्कातच झालं. मग आता पुढचा खटाटोप कशा? शुद्धीकरणासाठी बहुतेक. शुद्धीकरण नाही. वचनामध्ये आता पुढे जाऊया प्रियांनो. पुस्तक वही घेऊन बसा, लिहा. कोण जाणार? येशूची सुवार्ता त्याद्वारे अनेक आत्मे परमेश्वराच्या राज्यात आले येणार. वाटतं पाटील सर आणि सोनावणे सिस्टर बोलले, दोघेही बरोबर उत्तर दिलं त्यांनी. येशूच्या राज्याची, ख्रिस्ताची सुवार्ता गाजवणं हे त्याचं लाईफ मिशन होतं, नाही का? स्वतः ख्रिस्ताने हनन्याद्वारे पौलाला सांगितलं होतं की पौल जो आहे त्याला पाचारण ख्रिस्ताने केलेलं आहे. कशासाठी? खास परराष्ट्रीयांचा प्रेषित म्हणून, आणि राजे, परराष्ट्रीय अधिकारी, यहुदी या सर्वांसमोर ख्रिस्ताची साक्ष गाजवण्यासाठी ख्रिस्ताने त्याला पाचारण केले. किंबहुना प्रभूने म्हटलं की प्रभूच्या नावासाठी त्याला किती छळ सोसावा लागेल हे प्रभू त्याला दाखवले. हे पौलाचं लाईफ मिशन होतं प्रिय. त्याचप्रमाणे तुमचं माझं सुद्धा लाईफ मिशन आहे. त्याविषयी वचनामध्येच लिहिलंय. मी ते वचन वाचलं नाही, कोणीतरी सांगा, कारण आता ह्या वेळेपर्यंत येईपर्यंत आपल्याला जर आपलं लाईफ मिशन माहिती नाही तर मग काही फायदा नाही. कोण सांगणार आपलं लाईफ मिशन काय, आपलं उद्दिष्ट काय? येशूविषयी साक्ष सांगणे, वार्ता गाजवणं. येस, येशूविषयीची हालेलुया. मरेपर्यंत सगळ्यांची उत्तरं बरोबर. हालेलुया. लिहून ठेवा हे प्रियनो, कुठेतरी आपल्या वहीच्या पहिल्या पानावरती लिहून ठेवा. तुम्हाला मला लक्षात राहावं, आपल्या अंतःकरणावर कोरून ठेवा. या जगामध्ये आपण बरेचदा चांगलं चालत असताना परमेश्वराला प्रश्न विचारत नाही, पण जेव्हा गोष्टी आपल्या विरोधात जातात, संकट निराशेचे समय येतात, तेव्हा आपण परमेश्वराला प्रश्न विचारतो ना की परमेश्वरा या जगात मला का पाठवलंस तर अजून ठेवलंस का? हालेलुया. हे संकट सहन करण्यासाठी, निराशा, चिंता नाही प्रिय. परमेश्वराने सृष्टीच्या आरंभापासून एवढ्या बिलियन्स जी आहेत लोकसंख्या, त्याच्यामधून आज महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी पवित्र शास्त्र अभ्यास चालू असेल, या क्षणी किती ठिकाणी चालू असेल. कोरोना काळामध्ये भरपूर ठिकाणी चालू होते, बरेच बंद पडले. देवाने तुम्ही आणि मी जे थोडके लोक आपल्याला निवडले, ह्याचं कारण नाही प्रियांनो की आपण काहीतरी विशेष आहोत. मी स्पष्ट सांगतो, किंवा आपण काहीतरी विशेष कृत्य केले, किंवा आपल्या आई वडिलांनी काहीतरी चांगलं कृत्य केले ज्याच्यामुळे आपण प्रार्थनेत आहोत, असं बिलकुल नाही प्रिय. ही केवळ आणि केवळ परमेश्वराची कृपा आहे. सृष्टीच्या आरंभापासून त्याने तुम्हाला मला या कार्यासाठी निवडले की तुम्ही आणि मी देवाचं वचन ऐकावं, आणि केवळ ऐकणारे नाही तर त्याप्रमाणे आचरण करणारे असा. तुम्ही आणि मी मुख उघडून देवाची, ख्रिस्ताची सुवार्ता गाजवणारे असा. तुम्ही आणि मी जगाचा प्रकाश म्हणून या जगासमोर चमकावं. हे आपलं लाईफ मिशन आहे प्रियानो, लिहून ठेवा. जेव्हा जीवनामध्ये संकटाचे, निराशेचे क्षण येतील तेव्हा हे लाईफ मिशन वाचा. देवाने तुम्हाला मला या जगामध्ये आज एक नवीन वर्ष, नवीन दिवस, नवीन महिना दिलेला आहे, तर त्याचं कारण आहे की त्याची सुवार्ता तुम्ही आणि मी गाजवा. जगाचा प्रकाश म्हणून ख्रिस्ताचा प्रकाश तुम्ही आणि मी जगासमोर दाखवा. हालेलुया. आता आपण आपल्या वचनाकडे येऊ की पौलाने ह्या सगळ्या गोष्टी पायऱ्या पूर्ण केल्यानंतर तो त्यांच्याबरोबर त्या नवसामध्ये सहभागी झाला. मी विनंती करतो, प्रेषितांची कृत्य 21 वचन 26 कोणीतरी वाच. तेव्हा पौल त्या माणसांना घेऊन दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर व्रतस्थ होऊन मंदिरात गेला, आणि ज्या दिवशी त्याच्यातील एकमेकासाठी अर्पण करावयाचे त्या दिवसापर्यंत व्रताचे दिवस आपण पूर्ण करीत आहोत असे त्याने दाखवले. आमेन. हे वचन फार महत्वाचं आहे. त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की पौल त्या माणसांना घेऊन दुसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर व्रतस्थ पण झाला, यरुशलेम येथील मंदिरात सुद्धा गेला. लक्षात घ्या, हे 50वा दिवस पेंटेकॉस्टच्या सणाचे दिवस आहेत, आणि ज्या दिवशी म्हणजे 8व्या दिवशी त्यांच्यापैकी एक अर्पण करायचे, त्या 8व्या दिवसापर्यंत तो सुद्धा पूर्ण 7 दिवस व्रताचे दिवस, सर्व विधी पूर्ण करत आहोत असं त्यानं दाखवलं. हालेलुया. का तर आपण त्याचा अभ्यास केलेला आहे की जे विश्वासणारे आहेत त्यांना अडखळण होऊ नये, किंबहुना त्यांचं अडखळण दूर व्हावं आणि त्यांचा ख्रिस्तामधील विश्वास अधिक भक्कम व्हावा, म्हणून पौल या विधीमध्ये सहभागी झाला. त्यापासून त्याला आध्यात्मिक, वैयक्तिक असं काही लाभ नव्हता.
पण सुवार्ता गाजवण्यासाठी वैयक्तिक हानी सोसून तो या विधीमध्ये सहभागी झाला. या आधी सुद्धा पौलाने प्रियानो अशाच प्रकारचा नाझिराचा नवस केला होता. मात्र तेव्हा पौलाने अगदी गुप्तपणे हा नवस केला आणि परमेश्वराचा नवस गुप्तपणेच फेडला. आपल्याला ते लक्षात असेल, आपण ते वचन वाचूया. प्रेषितांची कृत्ये 18वा अध्याय वचन 11 कोणीतरी वाचा. 18-11. अठरावा अध्याय काय? 18. नाही, एक मिनिट. क्षमा करा, तो संदर्भ नाहीये. हरकत नाही, आपण तो संदर्भ आल्यानंतर पुन्हा घेऊ. पण आपण हे समजणं गरजेचं आहे, तो संदर्भ मी नंतर ग्रुपवर पाठवेल, की पौलाने सुद्धा असा एक नवस केला होता. आणि जेव्हा त्याचा नवस तो पूर्ण होण्याचे दिवस आले, तेव्हा अक्विला आणि प्रिस्किला यांच्याबरोबर जाऊन त्याने सुद्धा ते नवसाचे 7 दिवसाचा तो विधी तो पूर्ण केला. आणि त्यानंतर त्याने सुद्धा आपल्या डोक्याचे केसाचे मुंडन केले, हे दाखवण्यासाठी की तो नवस पूर्ण झालेला. हालेलुया. पण तेव्हा मात्र त्याने गुप्तपणे केले. आता मात्र जसं वडील वर्गाने त्याला विनंती केली की विश्वासणारे जे यहुदी आहेत त्यांच्यातलं अडखळ दूर व्हावं, म्हणून तो हालेलुया. येस, म्हणून त्याने मंदिरामध्ये अगदी प्रकटपणे हा विधीमध्ये तो सहभागी झालेला आहे. आणि आपण पुढल्या वचनामध्ये वाचू की 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर हा जो विधी पूर्ण व्हायचा दिवस होता, 8वा दिवस, त्या 8व्या दिवसाच्या आधी काय घडलेलं आहे. मी विनंती करतो, प्रेषितांची कृत्ये 21:27-29 कोणीतरी वाचा. 27-29. पुढे 7 दिवस पूर्ण होणार होते, तेव्हा आसियातील यहुदी यांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोक समुदायाला चेतविले आणि त्याच्यावर हात टाकून आरोळी मारून म्हटले, अहो इस्रायल लोकांनो, धावा हो धावा, आपले लोक नियमशास्त्र व हे स्थळ या विरुद्ध जो सर्व ठिकाणी सर्वांस शिकवितो तो हाच आहे. शिवाय याने हेलेनियास मंदिरात आणून हे पवित्र स्थान लुटाळले आहे. त्यांनी ट्रेफिम इफिस्कर याला पूर्वी त्याच्या बरोबर नगरात पाहिले होते. त्याला पौलाने मंदिरात आणले असावे अशी त्यांची कल्पना होती. आमेन. आमेन. 7 दिवस पूर्ण होण्याच्या सुमारास असं लिहिलेलं आहे की आशिया प्रांतातील यहुद्यांनी मंदिरात येऊन सर्व लोकसमुदायाला चिथवलं आणि त्यांनी पौलावरती हात टाकला, पौलाला पकडलं आणि आरोळी मारून म्हटले की इस्रायल लोक धावा, आणि त्याच्या विरोधात भरपूर आरोप केले. माझा सगळ्यांना प्रश्न आहे प्रियानो, की 7वा दिवस जो आहे, जो 8वा दिवस आहे, 8व्या दिवशी हा व्रत पूर्ण करण्याचा दिवस होता, ते व्रत पूर्ण या यहुद्यांनी का होऊ दिले? काय वाटतं? अडखळण का केलं? कारण पौल तर देवाच्या आज्ञेप्रमाणे करत होता, नाही का? मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे करत होता. आपण तेच वचन वाचूया, मी विनंती करतो. त्याच्या आधीचं थोडं वचन 21-24 कोणीतरी वाचा. प्रेषितांची कृत्ये 21-24. त्यांना घेऊन त्यांच्यासह तुम्ही उदस्थ व्हा आणि त्यांनी मुंडन करावे, म्हणून त्यांचा खर्च तुम्ही भरा. म्हणजे तुम्हाविषयी जे कळविण्यात आले आहे त्यात काही अर्थ नसून तुम्ही स्वतः नियमशास्त्र पाळून व्यवस्थिततेने वागता हे सर्वांस कळून येईल. आमेन. आमेन. वचनामध्ये लिहिले की वडील मंडळींनी जेव्हा प्रस्ताव ठेवला तेव्हा त्यांचा उद्देश असा होता, त्यांचं म्हणणं होतं की पौल जर हा व्रतामध्ये सहभागी होतोय, तर या व्रतामध्ये सहभागी होण्याद्वारे नव्याने विश्वासात आलेले जे यहुदी आहेत त्यांना कळून येईल की पौल मोशेच्या नियमशास्त्र विरोधात बोलणारा मनुष्य नाही. किंबहुना वचनामध्ये लिहिले की त्यात काही अर्थ नसून तो नियमशास्त्र पाळून व्यवस्थेने वागतो हे सर्वांना कळून येईल आणि विश्वासणारे अधिक दृढ होतो. आणि हेच त्या आशियातील यहुद्यांना होऊ द्यायचं नव्हतं. हालेलुया. आणि म्हणून म्हटलेलं आहे की 7 दिवस पूर्ण व्हायच्या सुमारास हे आशिया प्रांतातील यहुदी मंदिरामध्ये येऊन त्यांनी लोकसमुदायाला चित्रलं. आता या आशिया प्रांतातील यहुदी आणि दुसऱ्या बाजूला पौल आहे, यांचं थोडंसं ना आपण काय म्हणू शकतो, रिलेशनशिप तर नाही म्हणणार मी, नातासंबंध काही नव्हतं, पण ह्यांच्यामध्ये जो हा असं म्हणू शकतो की एक युद्ध आहे, नाही का, एक भांडण आहे, एक वादविवाद आहे, ते आपण समजणं गरजेचं आहे की हे नेमके कोण आहेत आशिया प्रांतातले यहुदी आणि ते एवढे पौलाच्या विरोधात का आहे. कारण वचनामध्ये स्पष्ट लिहिले ते आशिया प्रांतातली आहेत, म्हणजे यरुशलेम येथील तर नाहीयेत.
तर असे कोण आहेत हे लोक? आपण वचनामध्ये वाचूया. प्रेषितांची कृत्ये 6 वचन 8 ते 10 कोणीतरी वाचा. प्रेषितांची कृत्ये 6, 8 ते 10. स्टेफन कृपा व सामर्थ्य यांनी पूर्ण होऊन लोकात मोठी अद्भुते व चिन्ह करत असे. तेव्हा लिप्टन 3 नामक लोकांच्या सभास्थानातील काही जण, तसेच कुर्नेकर, अलेक्सांद्राकर आणि किलकिया व आसिया यातील लोकांपैकी कित्येक उठले आणि स्टेफनाबरोबर विदंडवाद घालू लागले. पण तो त्या नानाने व त्या आत्म्याने बोलत होता, त्यांना त्यांचे तोंड तेव्हेना. आमेन. आमेन. यरुशलेममध्ये यहुद्यांमध्ये जेव्हा ख्रिस्तावरील विश्वासाची संख्या वाढत होती ना प्रिय, त्याच्यामध्ये जो पहिला रक्तसाक्षी होता स्टेफन, त्या स्टेफनाला विरोध करणारे सुद्धा हेच आशियामधील यहुदी होते. वचनामध्ये लिहिले, लिबिर्तीन नामक लोकांच्या सभास्थानातील कुरेनेकर, अलेक्झांद्रियकर, किलिकिया आणि आसिया प्रांतातील या लोकांपैकी कित्येक यहुदी उठले आणि ते स्टेफनाबरोबर वितंडवाद घालू लागले. पण स्टेफन जे देवाच्या ज्ञानाने आणि आत्म्याने बोलत होता त्याला त्यांना उत्तर दे बघा. आणि एक महत्वाची ठळक गोष्ट अशी आहे की जेव्हा ते हे स्टेफनाला विरोध करत होते, या सगळ्या गोष्टीचा पाठी पडद्यामागचा असं म्हणू शकतो साक्षी शाऊल होता, ज्याला आपण आता पौल म्हणून ओळखतो, नाही का? तो सगळं ऐकत होता प्रिय, कारण तो सुद्धा परुषी होता, नियमशास्त्राविषयी आवेशी होता. त्यामुळे तो स्वतः या घटनेमध्ये पूर्णपणे सहभागी होता. तिथून ही सुरुवात झाली. हे ते आशियातील यहुदी आहेत जे अडखळणारे आहेत, वादविवाद करणारे, जे स्टेफनाबरोबर पण वादविवाद करतात. इतकंच केवळ नव्हे तर स्टेफनाला जेव्हा त्यांना उत्तर देता आलं नाही तेव्हा दात ओठ खाऊन आरोळी मारून ते स्टेफनावर धावून गेले आणि दगडमार करून त्याला ठार मारलं. हालेलुया. आणि जेव्हा पौल ख्रिस्ताची सुवार्ता गाजवण्यासाठी या आसियातील यहुदियांकडे गेला तेव्हा सुद्धा त्यांनी पौलाचा म्हणण्यापेक्षा ख्रिस्ताच्या वचनाचा कसा उपेग केला याचा आपण अभ्यास केलेला. आपण ते संदर्भ वाचूया. सर्वप्रथम अंत्योकियामध्ये पाहूया काय झालं. प्रेषितांची कृत्ये 13 वचन 44 ते 46 कुठेतरी वाचा. वाचक वर्ग तयार राहा, थोडे जास्त संदर्भ आहेत. प्रेषितांची कृत्ये 13, 44 ते 46. पुढल्या शब्दात दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकायला जमले, पण लोकसमुदायांना पाहून लोकांना हेवेमुळे चेव आला आणि पाऊल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले. तेव्हा पाऊल व बर्नबा हे निर्भीडपणे म्हणाले, देवाचे वचन प्रथम तुम्हाला सांगण्याचे अगत्य होते, तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अव्यय करता व आपणाला सार्वकालिक जीवनाकरिता अयोग्य ठरविता, त्या अर्थी पहा आम्ही परराष्ट्रांकडे वळतो. आमेन. पौलाच्या पहिल्या मिशन यात्रेमध्ये माहितीये का प्रियानो, पौल जेव्हा अंत्योकियामध्ये गेला तेव्हा प्रथम पौल आणि बर्नबा यांनी सुवार्ता यहुद्यांच्या सभास्थानामध्ये गाजवली. आणि जेव्हा त्या यहुद्यांबरोबरच अनेक परराष्ट्रीय जमले, इतकी मंडळी जमली, तेव्हा तिकडचे आशिया प्रांतातील यहुदी म्हणजे अंतुकियातील यहुदी, पिसिदियातील अंतुकिया आपण अभ्यास केलाय, त्यांनी हेवा केला नाही का. दे वर जेलस ऑफ पॉल अँड बर्नबास. आणि त्या हेवामुळे वचनामध्ये लिहिले की ते पौलाला विरोध करू लागले आणि अपशब्द बोलू लागले, शिव्या घालू लागले. आणि तेव्हा पौल आणि बर्नबा निर्भीडपणे म्हणाले की तुम्ही देवाची मंडळी आहात, जुनं इस्रायल आहेत, म्हणून पहिल्याने वचन तुम्हाला सांगायचं अगत्य होतं. पण ज्या अर्थी तुम्ही त्याचा अव्यय करता त्या अर्थी आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो, कारण प्रभूने आम्हाला आज्ञा दिली. आणि त्यानंतर या आशियातील यहुद्यांनी पुढे काय केलं त्याच अध्यायात वाचूया. प्रेषितांची कृत्ये 13, 50 आणि 51 कोणीतरी वाचा. तेव्हा यहुदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील मुख्य पुरुषांना चित्तविले आणि पौल व बर्नबा यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालवून दिले. त्यामुळे ते आपल्या पायाशी धूळ त्यांच्यावर झटकून विखुरण्यास गेले. आमीन. आमेन. इकडे या आसियातील यहुदी लोकांनी काय केलेलं आहे की जेव्हा परराष्ट्रीयांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला तेव्हा देवाचा महिमा करण्याऐवजी त्यांनी यहुदी लोकांनी भक्तिमान कुलीन स्त्रियांना, नगरातील मुख्य पुरुषांना पौल आणि बर्नबाविरुद्ध चिथवलं, त्यांचा छळ केला. इतकंच केवळ नव्हे तर त्यांना धक्के मारून सीमेबाहेर घालवून दिले.
आणि मग पौल आणि बर्नबा यांनी आपल्या पायांची धूळ ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्यावरती झटकली आणि ते पुढे इकुन्यास गेले. पण इकुन्यास मध्ये सुद्धा सुवार्ता गाजवताना या यहुद्यांनी त्यांची पाठ सोडली नाही. आपण ते वचन वाचूया. प्रेषितांची कृत्य पुढलाच अध्याय 14वा अध्याय वचन 2 ते 5 पर्यंत. परंतु विरोधी यहुद्यांनी राष्ट्रांचे परराष्ट्रीयांचे परंतु विरोधी यहुद्यांनी परराष्ट्रीयांचे मन बंधुजनाविरुद्ध चेतवून कुलसित केले. ते बरेच दिवस तेथे राहिले व प्रभूविषयी निर्भीडपणे बोलले. त्यानेही आपल्या कृपेच्या वचनाविषयी साक्ष सांगितले, म्हणजे त्यांच्या हस्ते चिन्हे व अद्भुत कृत्ये होऊ दिली. तेव्हा नगरातील लोक समुदाय फूट पडली. कित्येकांनी यहुद्यांची बाजू धरली, तर कित्येकांनी प्रेषितांची बाजू धरली. मग त्यांचा उपमर्द करून त्यांना दगडमार करण्याकरता परराष्ट्रीतील व यहुदी आपल्या अधिकाऱ्यासह त्यांच्यावर धावून जाणार होते. आमीन. आमेन. अडखळून करून जमलं नाही ना, तर मग पुढची पायरी काय? दगडमार, ठार मारायचं, नाही का? स्टेफनाला सुद्धा यांनी दगडमार केली होती. तशाच प्रकारे इकुन्यामध्ये पौल आणि बर्नबावरती जेव्हा त्यांनी पाहिलं की ते कित्येक दिवस राहून निर्भीडपणे देवाच्या वचनाची सुवार्ता यहुदी आणि परराष्ट्रीय दोघांमध्येही गाजवत आहेत, तेव्हा यहुद्यांपैकी कित्येकांनी वचनामध्ये लिहिलेले की त्यांचा उपमर्द करून त्यांना दगडमार करण्याकरता त्यांच्यावर धावून जाण्याची योजना आखली. पण तिकडून सुद्धा पौल आणि बर्नबा पुढे गेले. आपण अभ्यास केला इकुन्यामधून ते लुस्त्र आणि दर्बेमध्ये गेले. आता लुस्त्रमध्ये काय झालं आपण वाचूया. प्रेषितांची कृत्ये 14, 19 आणि 20 कोणी वाचा. त्याच अध्यायामध्ये 19 आणि 20. नंतर अंथोकिया व इकुनिया येथून कित्येक यहुदी आले. नंतर अप्पियात येथून कित्येक यहुदी आले. त्यांनी लोकांचे मन वळवून पौलाला दगडमार केला आणि तो मेला असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकेले. पण शिष्य त्यांच्या समेत थांबल्यावर तो उठला व निघून नगरात आला. मग दुसऱ्या दिवशी बर्नबा बरोबर ते दरबेस गेले. आमेन. वचनामध्ये लिहिलेले प्रियांनो की हे अंतुकिया आणि इकुन्यामध्ये विरोध करणारे जी यहुदी आहेत ते तिकडे सुद्धा थांबले नाही. लुस्त्रमध्ये सुद्धा पौल आणि बर्नबा पाठोपाठ गेले. इतकंच केवळ नव्हे तर त्यांनी लोकांचं मन वळवून इकडे मात्र स्वतःचं कार्य पूर्णत्वास नेलं. त्यांनी स्तेफनाप्रमाणे पौलाला सुद्धा दगडमार केला. इतका दगडमार केला की त्यांना वाटलं की तो मेला, आणि वचनामध्ये लिहिले तो मेला असं समजून त्याला नगराबाहेर फरफटत ओढून टाकून दिलं. त्यांना वाटलं आता हा मेलेला हातचा मृतदेह आहे. पण परमेश्वराने चमत्कार केला, कारण वचनामध्ये लिहिले शिष्य जमल्यावर तो उठला. हालेलुया. आपण याचं महत्व समजत नाही प्रियानं, समजूया. परमेश्वराने त्याचा जीव राखला आणि वचनामध्ये लिहिले तो उठून नगरात आला आणि मग दुसऱ्या दिवशी बर्नबा बरोबर दरबेस गेले. कारण त्याचं मिशन होतं, आपण अभ्यास केलेला आहे, ख्रिस्ताची सुवार्ता गाजवणं. पण हे जे अडखळणारे यहुदी आहेत, ज्यांनी आधी अंतुकियामध्ये त्याला विरोध केला, मग इकुन्या, मग लुस्त्र, ते दरबे आणि पुढे सुद्धा त्यांनी पाठ सोडलेली नाही. आपण ते वचन वाचूया. आता आसियामध्ये काय झालेलं आहे, प्रेषितांची कृत्य अध्याय 16. आता त्यांनी एक नवा हातखंडा वापरलेला आहे. वचन 6 ते 8 कोणीतरी वाचा. सॉरी, प्रेषितांची कृत्ये 16, 6 ते 8. येस. नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया या प्रांतामधून गेले आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनिया जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. मग ते मुसिया जाऊन त्रोआसाला खाली गेले. आमेन. आमेन. ही पौलाची प्रियानो जी मिशनरी यात्रा होती, त्या मिशनरी यात्रेत असं लिहिले की आशिया प्रांतात नंतर मात्र वचन सांगण्यासाठी परमेश्वराच्या पवित्र आत्म्यानेच त्यांना प्रतिबंध केला. कारण परमेश्वराचा पवित्र आत्मा जाणून होता की त्या प्रांतातले यहुदी पौल आणि बर्नबाचा घात करावयास पाहतात. आता त्यांना आसियामध्ये जायचं होतं, जाऊ दिलं नाही. नंतर मुसियापर्यंत आल्यावर बिथुनिया, जो आसिया प्रांताचा वरचा भाग आहे, आपण अभ्यास केलाय, तिथे सुद्धा येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिलं. प्रत्येक वेळी त्यांनी त्या यहुद्यांनी हातखंडा वेगवेगळा वापरला. प्रेषितांची कृत्य 15 मध्ये आपण पाहतो की जे विश्वास ठेवणारे त्यांच्यामध्ये जाऊन त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की सुनता झाल्यापासून तुमचं तारण शक्य नाही. हे सुद्धा तेच आसियातील यहुदी होते.
जे स्वतः खरे विश्वासणारे नव्हते, केवळ अडखळणारे होते. यरुशलेम इथे धर्मसभा झाली, आपण अभ्यास केलेला आहे. वचन स्पष्ट मिळालं, तरी सुद्धा अडखळण मात्र यांनी चालू ठेवली. आणि आता मात्र ते एवढं अडखळण करून पाठोपाठ विशेष करून पौलाला विरोध करण्यासाठी यरुशलेमेत आले. ते 50वा दिवस साजरा करणं हा त्यांचा मूळ हेतू नाहीये प्रिय. कारण अंतुकिया, मग इकुन्या, मग लुस्त्र, मग दर्बे आणि नंतर इतर सर्व प्रांतामध्ये ते पौलाच्या मागे लागले होते. त्यांना पौलाला ठार मारायचं. आता मला कोणीतरी सांगेल का पौलाशी अशी काय त्यांची दुश्मनी होती? काय त्यांना पौलाचा चेहरा आवडत नव्हता, की पौलाचं बोलणं आवडत नव्हतं? काय शत्रुत्व होतं त्यांचं पौलाशी? कोण सांगा? फार महत्वाचं आहे तुमच्या माणसात. आपण जसं म्हणतो ना, एवढं काय त्यांचं वैयक्तिक शत्रुत्व होतं या आसियातील यहुदी लोकांचं पौलाशी, की ते पौलाच्या मागे आपल्या जगी भाषेत मी बोलतोय की हात धुवून लागले. त्याला ठार मारायचंय, तो जोपर्यंत मरत नाही आम्ही सोडणार. संदेश प्रश्न एकदा. प्रश्न हा आहे की आसियातील यहुद्यांचा पौलाशी एवढा शत्रुत्व का होता? पौलाला शत्रू का म्हणतात? का पौल आवडत नव्हता त्यांना? नाही, पाऊल हा देवाची स्वर सांगत होता. स्वर सांगत असताना त्यांना वाटतं की हा पाऊल हा स्वतःला देव समजतो. अख्ख्यातील लोकांनी त्याच्यावर दगडमार जो केला किंवा त्याला मारण्यासाठी जो प्रयत्न केला, तो पाऊलाला घाबरण्यासाठी किंवा पाऊलाला हे करण्यासाठी. पण पाऊल घाबरले नाही. शेवटपर्यंत त्याने देवाची स्वर सांगितली. येस, थँक्यू. तरी सुद्धा उत्तर मिळालं नाहीये. आसियातील यहुदी लोक आहेत, त्यांचं पौलाशीच म्हणजे दगड मारतं ते बर्नबाला पण करू शकले असते, तिमोथेला पण करू शकले असते. बरेच जण होते देवाचे स्वर. कारण पौलाचं म्हणणं होतं की येशू हाच मसीह आहे, हे त्यांनी बर्नबा स्वीकारलं. सुद्धा म्हणत होता, बर्नबा सुद्धा म्हणत होता येशू हाच मसीह. ख्रिस्ताची सुवार्थ तर बर्नबा सुद्धा गाजवत होता. पौलाशी असं काय वेगळं शत्रुत्व? फार महत्वाचा विषय तुमच्या माझ्यासाठी, म्हणून विचारत. पौलाला एवढा का विरोध करत होते? पाऊल हा देवाला ख्रिस्त मानत होता. दुसऱ्या कोणाला तरी संधी देऊया, दुसऱ्या कोणाला तरी संधी देऊया. मी बोलले आता दुसऱ्या कोणाला तरी संधी देऊया. येस, कोण बोलणार? सर, पौल यहुदीच होता आणि त्यांनी म्हणजे ख्रिस्ताला स्वीकारून आणि ज्यांना जे नियम शास्त्राधीन होतं त्या मध्ये म्हणजे त्याला पटवण्याचा प्रयत्न केला होता की मी कसं चुकतोय आणि काय पद्धतीने मला विश्वास धरला पाहिजे, त्या कशा पद्धतीने पूर्ण झाला त्याच्यामुळे पियुष, तुझा आवाज नाही आला, थोडासा ब्रेकच झाला आवाज. पुन्हा मी प्रश्न विचारतो, समजून घ्या प्रियानो, की ते पौलाचा एवढा विरोध का करत होते? आता यरुशलेम मध्ये येऊन सुद्धा त्यांना काही करून पौलाला ठारच मारायचं होतं. आपण अभ्यास केला की यरुशलेम मध्ये याआधी सुद्धा जमावाने आरोळी मारली होती. कोणाविरुद्ध म्हटले होते की त्याला ठार मारा, त्याची वाट लावा, त्याचं रक्त आमच्या मुलाबाळांवर असं. कोणाविषयी म्हटले होते? येशू ख्रिस्ताविषयी. येशू ख्रिस्ताविषयी म्हटले होते, नाही का? प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवणारा पौलाच्या विरोधात नाहीये, ते आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. इकडे ते पौलाच्या विरोधात नाही, इकडे ते ख्रिस्ताच्या विरोधात उभे आहेत. हे जे आसिया प्रांतातील यहुदी आहेत, जे पौलाला दगडमार करू पाहत आहेत, ते ख्रिस्ताचं कार्य थांबवू पाहत आहेत. रिबेका सिस्टर, तुम्हाला काही बोलायचंय का? हा, कारण ते यहुदी लोक ख्रिस्ताला मसीहा मानतच नव्हते ना. हालेलुया. हे यहुदी लोक आहेत, ते ख्रिस्ताच्या विरोधात. लक्षात घ्या, पौलाच्या नंतर दुसरा कोणी उभा राहील, तिसरा कोणी उभा राहील, चौथा, पाचवा, जो कोणी देवाच्या नावाने उभा राहील तो त्यांना नकोय, त्याला ते ठार मारणार, त्याची ते वाट लावणार. आणि याविषयी स्वतः ख्रिस्ताने सांगितलं. आपण ते वचन वाचूया. मी विनंती करतो, मला वाटतं मत्तई मध्ये ते वचन आहे. मत्तई 33 वचन 34 ते 36 कोणीतरी वाचा, मग आपण थांबूया. मत्तई 33 34 ते 36. मत्तई how much? मत्तई 33 34 ते 36. 33 नसेल, मला वाटतं 23 असेल. येस, सॉरी, मत्तई 23 34 ते 36. क्षमा करा.
34 ना 34 ना 34. पहा मी तुम्हाकडे संदेष्टे ज्ञानी व शास्त्री यांस पाठवितो. तुम्ही त्यातून कित्येकास जीवे मारले व वधस्तंभावर खेळलात आणि कित्येकास आपल्या सभास्थानामध्ये फटके माराल व नगरोनगरी त्यांचा पाठलाग कराल. यासाठी की धार्मिक हाबेल याच्या रक्तापासून वेदी व पवित्र स्थान यांच्यामध्ये ज्याला तुम्ही जीवे मारिले तो बरक्याचा पुत्र जकर्या याच्या रक्तापर्यंत जे सर्व धार्मिक लोकांचे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले ते तुम्हावर यावे. मी तुम्हाला खचित सांगतो हे सर्व या पिढीवर येईल. आमेन. आमेन. आपण अभ्यास केलेला आहे प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे अगदी उत्पत्तीमध्ये जो नीतिमान हाबेल होता, ज्याच्या रक्तापासून वेदी आणि पवित्र स्थानामध्ये ज्याला जीवे मारले, तो जुन्या करारातील शेवटचा संदेश नाही का, बरख्याचा पुत्र जकर्या याच्या रक्तापर्यंत आणि नंतर ख्रिस्तामध्ये पुढे जे येणार आहेत या सर्व नीतिमान लोकांचं पृथ्वीवर जे रक्त सांडण्यात आलंय त्याचा दोष या लोकांवरती येणार. आणि हे ते प्रियांनो आसिया प्रांतातील यहुदी आहेत जे खऱ्या अर्थाने केवळ आणि केवळ ख्रिस्ताला अडकवणार. आपण समजून घेऊया, ते पौलाला अडकवणारे नाहीयेत, जकर्याला अडकवणारे नाहीयेत, तुम्हाला मला अडकवणारे नाहीयेत. ते ख्रिस्त विरोधक आहे, ख्रिस्ताला अडकवणारे आहेत. हे त्यांचं मिशन आहे आणि यासाठीच ते पौलाला अडकवत आहेत, त्याला ठार मारण्याचा पूर्णपार प्रयत्न करत आहेत. आता मला कोणीतरी सांगेल का की हे जे आसिया प्रांतातील यहुदी आहेत ज्यांच्याविषयी ख्रिस्ताने स्वतः सांगितलेले की हे अडकवणारे लोक आहेत, ह्यांचा नेता कोण आहे, ह्यांचा बाप कोण आहे? सैतान. हालेलुया. आपण अभ्यास केलेला आहे. तुमचं माझं झगडणं कुठल्या पक्षाबरोबर नाहीये, कुठल्या राष्ट्राबरोबर नाहीये, कुठल्या अधिकाऱ्यांबरोबर नाहीये, कुठल्या सत्ताधीशांबरोबर नाही. तुमचं माझं झगडणं आपल्या बहिणीने सांगितलं 2 गोष्टींबरोबर. पहिलं युद्ध स्वतःबरोबर, कारण स्वतःला नाकारायचंय, स्वतःचा वधस्तंभ उचलून ख्रिस्ताला दररोज अनुसरायचंय. ते पहिलं युद्ध आहे. आपण समजूया. हालेलुया. पहिलं युद्ध स्वतःबरोबर आणि दुसरं युद्ध आहे दुष्ट सैतान त्याच्याबरोबर, आकाशातील दुरात्मी. इफिस्करास पत्र अध्याय 6 जरूर वाचा. आपण उरलेली वेळ उद्या मनन करूया. सॉरी, कसं तरी माईक चालू आहे. प्रियानो माईक कडे लक्ष द्या. आपण आता इकडे थांबूया प्रियानो, बाकीचं मननावरती उद्या अभ्यास करूया. पण माझी सर्वांना विनंती आहे की इफिस्करास पत्र अध्याय 6 जरूर वाचा आणि आपण समजून घेऊया. तुम्हाला मला जर विरोध होतोय तर तुम्हाला मला त्या मनुष्याबरोबर, त्या पक्षाबरोबर किंवा त्या लोकांबरोबर, जसं ते आसिया प्रांतातील यहुदी होते, अशा लोकांबरोबर वादविवाद किंवा म्हणू शकतो की युद्ध तुमचं माझं त्यांच्याबरोबर नाहीये. तुमचं माझं युद्ध दुष्टाबरोबर आहे, आकाशातील दुरात्म्यांबरोबर. आणि त्यासाठी जी शस्त्र लागतील ती सुद्धा प्रियानो आध्यात्मिक आहे. जगातली शस्त्रांचा काही वापर होणार. इफिस्करास पत्र अध्याय 6 जरूर वाचा. उरलेलं म्हणून आपण उद्या करू. इथून पुढची वेळ श्रुतिका करा. श्रुतिका दिसत नाहीये. सुजाता दीदी प्रार्थना क्लोजिंग मध्ये सहाय्य कराल का? सुजाता दीदी. श्रुतिका नाहीये तर प्रियानो आपण सर्व मिळून, माझा थोडा घसा दुखतोय तर मी विनंती करतो कोणीतरी माईक अनम्यूट करा आणि आपण सगळेजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री गीत करूया. कोणी माईक अनम्यूट करा कृपया करून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर इच्छेप्रमाणे हो. सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड आणि राज्य, सामर्थ्य आणि सर्व आमेन. Thank you, Lord.
हालेलुया. जय मसीह की. थँक्यू Hallelujah. सर. Thank you, sir. Thank you, madam. प्रेज द लॉर्ड.